नमस्कार मित्रांनो, आता मी आपल्या कोकण प्रकल्पाची उभा आहे. सकाळी इथं खूप मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये एक तरुण मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे. मला तसा फोन आला, असं त्वरित मी इथं आलो. इथं आल्यावर मी 100-200 तरुण लोक ह्या ठिकाणी होते. सगळे प्रचंड रागामध्ये होते. कारण या कंपनीपुढं वर एक अपघात होत असतो. इथं आल्यावर मी कंपनीची बोललो, कंपनीला सांगितलं ज्या तुमच्या चुकीमुळे अपघात झालेला आहे, त्याच्यामुळे जो अपघातग्रस्त रुग्ण आहे त्याचा पूर्ण खर्च तुम्हाला करावा लागेल. ज्या अपघातामध्ये जी टू व्हीलर तुटलेली आहे त्या अपघाताचे टू व्हीलर तुम्हाला पूर्ण दुरुस्त करावं लागेल. कंपनीने ती आपली मागणी मान्य केली. तो रुग्ण, तो अपघातग्रस्त करून आपला नीट आहे त्याचा पूर्ण खर्च कंपनीने केलेला आहे. इथं ज्या रोडच्या कडेला गाड्या लागतात त्या गाड्यांवर कायम स्वरूपी थोडं कसं निघाल हे आपण माध्यम काढू. मागे सुद्धाही मी हा विषय खूप प्रचंडपणे लावून धरला होता. जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाची दंडात्मक कारवाई या गाड्यावर करण्यात आली होती. पण त्यावेळेस मला काही ग्रामस्थांनी फोन केला, भाऊ तुम्ही एवढी कडक कारवाई करू नका, त्याच्यामध्ये ग्रामस्थांचं नुकसान आहे, कंपनी निघून जाईल. म्हणून त्यावेळेस ही मी प्रक्रिया शिथिल केली. पण आज पुन्हा आपण बघतोय अपघात झाला आहे. एक तरुण युवक मोठ्या प्रमाणात त्या डोक्याला जखम झाली आहे. त्याची आई सकाळी माझ्यापाशी रडत होती. त्यांना वचन दिलं, आई तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलाचा रुपया खर्च आपण कंपनीकडनं करून देऊ. मला दिलेला शब्द पाळला मी. त्या कोकाला कंपनीचं सध्याचं वातावरण हे आपल्याला कायम स्वरूपी सर्वांनी एकत्र बंद करायला लागणार आहे. जय हिंद.